43 वर्ष इस्माचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू तर 3 दिवस शोध मोहीम सुरू असून मृत्यू सापडला नाही। मात्र तिसऱ्या दिवशी पाण्यात मृतदेह हा फुगून वरती आला। चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव जवळील खडांगवाडी येथील बंधाऱ्यात आंघोळीसाठी गेलेले 48 वर्षीय इसम पाण्यात बुडून मृत्यू पावले। त्यांचा शोध 3 दिवस सुरू होता। मात्र तिसऱ्या दिवशी ही व्यक्ती फुगून पाण्यावर तरंगताना दिसली। याबाबत वडनेर भैरव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की चांदवड तालुक्यातील खांडवाडी येथील बाळू श्रीराम सूर्यवंशी राहणार खंडाळवाडी हे दुपारी 4 वाजेच्या सुमारास रवींद्र किसन पवार हे बंधाऱ्याच्या वर गाई बैल यांना चारीत असताना त्यांच्या सोबत बाळू श्रीराम सूर्यवंशी हे गेले। त्यांनी कपडे काढून आंघोळीसाठी बंधाऱ्यात उडी मारली व बंधाऱ्यात पोहत असताना त्यांना दम लागल्याने ते बुडत असताना रवींद्र याने पळत येऊन बंधाऱ्यात उडी मारून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता परंतु तेथे पाणी खोल असल्याने ते बुडून गेले। घटनास्थळी तातडीने वडनेर भैरवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, उपनिरीक्षक अमोल पवार, हवालदार प्रकाश वाघमारे, त्र्यंबक पारधी, दिलीप रेहेरे, आपत्ती व्यवस्थापक पथक दिवसभर बंधाऱ्यात शोधत होते। मात्र बाळू श्रीराम सूर्यवंशी यांचा शोध लागला नाही। 2 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता बाळू श्रीराम सूर्यवंशी यांचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसले। याबाबत त्यांचा मुलगा पिंटू बाळू सूर्यवंशी याने वडनेर भैरव पोलीस स्टेशनला खबर दिल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रकाश वाघमारे हे करत आहेत। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा। तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा। मुख्य संपादक देविदास जाधव, संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60।